घ्या बघा आहे, ये लवकर ये बघ. यांच्यामुळं शुभू आज लवकर आलास कामावरून? काय काम नव्हतं वय? काम कसलं असणार आहे? आता त्याचं लगीन झालं ना व बायको आली घरात, बायकोची आठवण आली असेल ना म्हणून आलाय तिच्यासाठी बायकोचा बैल. अरे काय काय झालं? मैं बोल का ना, तू गप कायस? अरे बोल की अण्णा काहीतरी विचारतायत तुला. बहिरा झाला काय? बोल. काहीतरी लपवायलायस मुद्दाम. हा अण्णा, मालकानं मला कामावरनं काढून टाकलं. कामावरून काढून टाकलं? अरे पण तू तर लई प्रामाणिकपणे काम करत होतास ना. मग हे सगळं ना त्या स्वीटीनं आणि रुद्रनं केले. या सगळ्या मग त्या दोघांचा हात आहे. अहो, त्यांनी मालकांचे कान भरले, असा काय दोष नाही. हो होय काय? यात कुणाचा बी दोष नाही काय? एकदम बरोबर बोलाली आई तू. नाही आम्हाला तिथं नीट कळलंय कोणाचा दोष आहे ह्याच्यात. आपल्या घरात पनवती आली ना, तिचाच पायगुण असणार. अजून काय? आई एवढा काय रागाने बघायलाय रे? नाही काय चुकीचं बोललो आम्ही? काय चुकीचं बोललो? सकाळ सकाळ घरासमोर मोर्चा आला. कोणामुळं? हिच्यामुळं. घर मालकांनी आपल्याला घरातून बाहेर हाकलून द्यायची धमकी दिली. कोणामुळं? हिच्यामुळं. तुझी नोकरी गेली. कोणामुळं? हिच्यामुळं. एकाच दिवसात एवढा अनर्थ घडून आणलं या एका पोरीनं. अजून काय काय बघायला लावल काय माहित भाई. शुभू, अरे मग आता काय करायचं? नाही म्हणजे घरात पैशाची चणचण भासणार. खायला पैसे कुठून आणायचे? कुठून आणणार म्हणजे? हाय की तुमची लाडकी सून. हा 4 बुक शिकली असेल की, आणि मोठी मिनिस्टरची पोरगी आहे ना वा. आणाल किती जाऊन? ही पोरगी नोकरी करल. एक नंबरची ढ पोरगी आहे ही. पांढऱ्या पायाची कुठली. बघ, असून एक शब्द जरी काढलास ना तिच्याविषयी चुकीचा, माझ्यासारखा वाईट कोण नसेल. वास कर ग आता. आम्ही काय चुकीचं बोललो शुभू? जरा विचार कर. जेव्हापासून ही पोरगी तुझ्या आयुष्यात आले का नाही, एक गोष्ट नीट घडली नाही तुझ्या आयुष्यात. मंत्री साहेबांचा लई विश्वास होता ना तुझ्यावर. कुठं गेला? कुठं गेला एवढा विश्वास? गेला कोणामुळं? हिच्यामुळं. भाई अजून काय काय बघायला लावणार आहे ही पोरगी? आम्हाला तेच कळत नाही. शुभू